देव तारी तिला कोण मारी. 33,000 फूट उंचीवरून खाली पडून सुद्धा वाचलेल्या वैसनाची कहाणी. वैसना एका चांगल्या कुटुंबातील मुलगी होती. तिचे शिक्षण हे बऱ्यापैकी झालं होतं. सुदैवाने तिला एक वेळी लंडनला जाण्याची संधी मिळाली आणि ती पहिली वेळेस विमानात बसली तेव्हा तिच्या मनात हवाई सुंदरीचं काम पाहून कुतूहल निर्माण झालं. दररोज विमानात बसायचं, नवीन नवीन ठिकाणं पाहायची म्हणून तिनेही हवाई सुंदरी होण्याचा ठाम निश्चय केला. लंडनवरून वापस आल्यावर तिने हवाई सुंदरीच्या परीक्षा द्यायला सुरुवात केली. तेव्हा तिला समजलं की लेखी परीक्षांशिवाय एक मेडिकल टेस्टही केली जाते. मेडिकल टेस्टचं नाव ऐकल्यावर व्यसना घाबरते कारण तिला लो बीपीचा त्रास होता. विमानात नोकरी करायची म्हणल्यानंतर फिजिकली फिट असणं गरजेचं होतं. लो बीपी तर अजिबातच चालणार नव्हतं. तिच्या मैत्रिणी होत्या, त्यांनी माहिती गोळा केली की रिपोर्टमध्ये लो ब्लड प्रेशर आल्यावर नोकरी मिळणार नाही. परंतु व्यसनाला हवाई सुंदरी व्हायचं वेड लागलं होतं. तिने एका एअरलाइन्सकडे हवाई सुंदरीसाठी अप्लाय केलं. लेखी परीक्षा पाससुद्धा झाली. आता वेळ होती मेडिकल टेस्टची. मेडिकल टेस्टला जाण्याच्या आधी व्यसनाने खूप कॉफी पिली. खूप कॉफी पिल्यामुळे लो ब्लड प्रेशर हाय झालं. त्या दरम्यान तिने टेस्ट दिल्यामुळे मेडिकल टेस्टही व्यसना पास झाली. दोन्ही टेस्ट पास केल्यामुळे तिचं स्वप्न पूर्ण झालं. व्यसना हवाई सुंदरी झाली. मग ती एअरलाइन्समध्ये रुजू झाली व हवाई सुंदरीचं काम पाहू लागली. रोज तिला वेगवेगळ्या फ्लाईट मिळू लागल्या. तिला नोकरी मिळून 8-9 महिने झालं. काम उत्तमरित्या पार पाडत असल्यामुळे तिला क्रू मेंबरचं काम मिळालं. आता तिचा पगारही वाढला होता. जास्त फ्लाईट मिळत होत्या. तिचं स्वप्न पूर्ण झालं होतं. सगळं काही सुरळीत चालू होतं. पण अशातच एके दिवशी सगळं काही बदललं. तारीख होती 26 जानेवारी 1972. जवळजवळ 50 वर्षांपूर्वीची कहाणी आहे. व्यसना क्रू मेंबर म्हणून काम पाहत होती. ती ज्या फ्लाईटमध्ये जात होती त्यात तिला वेस्ट हाऊसमध्ये ड्युटी लागली. ती फ्लाईट होती जेट फ्लाईट 367. विमान स्टॉकहोमवरून बेलगेटला चाललं होतं. अंतर तसं कमीच होतं. विमानाने स्टॉकहोमवरून उड्डाण घेतली. त्या विमानात 26 प्रवासी व 4 क्रू मेंबर होते. एकूण 30 लोकं होती. सगळं काही व्यवस्थित होतं. वातावरण नीट होतं. 46 मिनिटं उलटून गेली. विमान लँड करण्याची वेळ आली. त्यावेळी अचानक जिथे विमानात सामान ठेवलं गेलं होतं त्या ठिकाणी मोठा आवाज होतो. त्यावेळी वैसना ही प्रवाशांना जेवण पाणी सर्व्ह करत होती. काही काळाच्या आतच विमानाचे 3 तुकडे होतात. विमान जमिनीपासून 33,000 फूट उंचीवर होतं. ते विमान प्रवासी वेगात जमिनीकडे खाली येत होते. हे विमान जिथं पडलं तिथे बर्फाची भली मोठी लादी तयार झालेली होती. लोकं पाहत होती. आकाशातून एक आगीचा गोळा जमिनीच्या दिशेने येत आहे. अशी लोकं जमा होऊ लागली. त्यातच एक व्यक्ती होता, ब्रुनो. हे एक डॉक्टर होते. त्यांचा दुसऱ्या महायुद्धात डॉक्टर म्हणून सहभाग होता. तशातच विमान खाली पडलं. आगीत लोटपोट झालेलं विमान आणि मृत्युमुखी पडलेले लोक पाहायला गावातल्या लोकांची गर्दी झाली. त्यातच त्या विमानातून कुणीतरी खणत असल्याचा आवाज ब्रुनो यांना आला. ज्या दिशेने कणण्याचा आवाज येत होता त्या दिशेने ब्रुनो यांनी हळूहळू चालायला सुरुवात केली. ते पुढे पुढे जात होते. आवाज तर येत होता परंतु कोणीच दिसत नव्हतं. विमानाचा साचा इतरत्र विखुरला होता. तेवढ्यात त्यांची नजर एका ट्रॉलीवर गेली ज्यात खाण्यापिण्याचं सामान ठेवलं गेलं होतं. त्यांना वाटलं की तो कणण्याचा आवाज तिथूनच येत आहे. असा विचार करून ते पुढे सरकले तेव्हा त्यांनी पाहिलं की एक मुलगी त्या ट्रॉलीत अडकली आहे. ती एकटीच अशी व्यक्ती होती जिचा आवाज येत होता. बाकी सगळे लोक मृत्युमुखी पडले होते.
त्यांचे मृतदेह जळत होते. डॉक्टर ब्रुनो यांनी गावातील लोकांना आवाज दिला. व्यसनाला बाहेर काढलं. गावकऱ्यांनी पोलीस प्रशासनाला घटनेची माहिती दिली. मग पोलीस, ॲम्ब्युलन्स, फायर ब्रिगेड गावात येऊन पोहोचले. जखमी व्यसनाला ॲम्ब्युलन्समध्ये टाकून जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. डॉक्टरांच्या निदर्शनास आले की मुलगी जिवंत आहे. तिच्या डोक्याला खूप मार लागला आहे व तिच्या पायाची 2 हाडेही मोडली आहेत. मांसपेशीसुद्धा फाटलेल्या आहेत. खूप उंचावरून पडल्याचा हा परिणाम होता. त्यानंतर व्यसनाला फर्स्ट एड देण्यात आलं. त्यानंतर व्यसना बेशुद्ध झाली. डॉक्टरांना वाटलं थोड्या वेळाने शुद्ध येईल, परंतु 2 आठवडे होऊनही व्यसनाला शुद्ध काही आले नाही. नंतर व्यसना कोमामध्ये गेली. तोपर्यंत प्लेन क्रॅश झाल्याची बातमी सगळीकडे वाऱ्यासारखी पसरली होती. या घटनेत खूप लोकांचा मृत्यू झाला होता. व्यसना एकमात्र अशी मुलगी होती जी या दुर्घटनेत वाचली होती. त्यावेळी तिचं वय अवघं 23 वर्ष होतं. लोक हैराण झाली. विमान क्रॅश होऊन सगळी लोकं मृत्युमुखी पडली. 33,000 फूट उंचीवरून खाली पडूनसुद्धा एक मुलगी वाचली, यावर लोकांचा विश्वासच बसत नव्हता. व्यसना कोमामध्ये गेली होती. ती जगेन की नाही याची शाश्वती नव्हती. तिच्यावर उपचार सुरू होते. हळूहळू तिची तब्येत सुधारत होती. पूर्ण 10 महिन्यानंतर ती पूर्ण बरी झाली. परंतु डॉक्टरांनी तिला सांगितले की ती कधीही आई होऊ शकत नाही. आता प्रश्न हा होता की 33,000 फूट उंचीवरून पडूनसुद्धा व्यसना वाचली. हा चमत्कार कसा झाला? विमानामध्ये ज्या ठिकाणी खाण्यापिण्याचं सामान ठेवतात त्या ट्रॉलीमध्ये व्यसना फसली होती. त्या ट्रॉलीसोबतच ती खाली पडली व खाली पडल्यावर जमिनीवर बर्फाचा गालिचा तयार झालेला होता. त्यामुळे तिला जास्त काही जखम झाली नाही व जिथं प्लेनचे 3 तुकडे झाले त्या ठिकाणी मायनसमध्ये तापमान होतं. तापमान मायनस असल्यामुळे ब्लड प्रेशर हाय होतं. या कारणामुळेच बाकी लोकांचा ब्लड प्रेशर हाय होऊन मृत्यू झाला, परंतु व्यसनाचा लो ब्लड प्रेशर असल्यामुळेच त्या तापमानात तिचा ब्लड प्रेशर सामान्य झाला व ती वाचली. अशा तऱ्हेने व्यसनाला जीवनदान मिळालं. तिच्या लो ब्लड प्रेशरच्या त्रासाने तिला वाचवलं. नंतर ती एअरलाइन्समध्ये रुजू होण्यासाठी विनंती करते. एअरलाइन्समध्ये तिचं वेलकम केलं जातं. सगळ्या जगात प्लेन क्रॅशची वाचलेली एकमेव व्यक्ती म्हणून व्यसना परिचित झाली होती. प्रत्येक व्यक्ती तिला ओळखत होती. क्रू मेंबर म्हणून काम करत असताना प्रवाशांनी तिला पाहिलं की त्यांना प्लेन क्रॅशची आठवण होत होती व प्लेनने प्रवास करताना लोक घाबरत होती. म्हणून एअरलाईनने व्यसनाला डेस्कवर काम करण्याचा सल्ला दिला. नंतर ती टेबल काम करू लागली. शेवटी 1985 मध्ये व्यसनाचा गिनीज वर्ल्ड ऑफ रेकॉर्डमध्ये नाव रेकॉर्ड होतं, कारण 33,000 फूट उंचीवरून पडूनसुद्धा जिवंत असलेली ती एकमेव व्यक्ती होती. व्यसना स्वतःला नशीबवान समजत नव्हती, कारण ती विमान दुर्घटनेत जरी तिचा जीव वाचला असला तरी तिचं हसतं खेळतं आयुष्य उद्ध्वस्त झालं होतं. ती कधीही आई होऊ शकत नव्हती हे माहिती असूनही तिने लग्न केलं, परंतु हे लग्न जास्त काळ टिकू शकलं नाही. तिचा नंतर घटस्फोट झाला, त्यामुळे तिला खूप दुःख झालं. नंतर तिच्या आईवडिलांनाही स्वर्गवास झाला. नंतर व्यसनाने फेवरियामध्ये चालू असलेल्या आंदोलनामध्ये भाग घेतला. तिने विद्रोह करणाऱ्या लोकांच्या पक्षात राहून सरकारविरोधात आंदोलनं केली. त्यामुळे 1990 मध्ये एअरलाइन्सने तिला कामावरून काढून टाकलं. नंतर ती राजकारण करू लागली. ती खूप एकटी पडली होती. तिचं आजारपण आणि वय यांनीही तिची साथ दिली नाही. ती एकटीच बंद खोलीमध्ये राहू लागली. शेवटी 2016 मध्ये तिचा मृत्यू झाला. तिच्या मृत्यूच्या बऱ्याच दिवसानंतर तिच्या मृत्यूची बातमी जगाला माहिती झाली. ज्या व्यक्तीला 33,000 फूट उंची मारू शकली नाही, तिच्या एकटेपण आणि आजारपण यांनी जीव घेतला. अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी साधे सत्य या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.